ज्याला पेन्शिन्स पाडंबा टीम मैदानाच्यातली दाखल होताना पाहायला मिळतोय. एका बाजूला कल्पेश सालुंके आणि दुसऱ्या बाजूला पण खेळताना पाहणार आहोत कुशल गुरव. महत्वाचा आणखीन एक खेळाडू, त्यामुळे एक मोठी मॅच आहे. शिवशक्ती कडाव संघ मैदानाच्यामध्ये टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला आणि गोलंसाठी इन्व्हाइट केलंय. ते चिंचपाडा टीमला पेण तालुक्यातील एक दिग्गज संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. सर योगेश पवार यांच्या नेतृत्वाखाली मैदानाच्या आतमध्ये संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. अभिषेक खातू दाखल झालाय गोलंदाजी ट्रॅकवर. पेण तालुक्यातील एक असा गोलंदाज अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये नेहमी या खेळाडूची एक वेगळी वर्णी पाहायला मिळते आणि महत्वाचा खेळाडू अभिषेक खातू मैदानाच्या अभिषेकला आता तुम्ही पाहताय बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आज आयकॉन अभिषेक खेळलाय. त्यामुळे चिंचपाडा संघ सुद्धा तेवढ्या ताकदीसाठी ओळखला जातो आणि महत्वाचा संघ आहे. पेण तालुका म्हटलं की गणपती बाप्पांचं माहेरघर, पेण तालुक्या म्हटलं की सातत्यानं शिक्षणाचं माहेरघर आणि पेण तालुक्यातील बऱ्याचशा गोष्टी त्यामधील क्रिकेटचं मैदान, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम पाहायला गेला तरी सर्वाधिक मोठं मैदान पाहायला मिळतं आणि लोकप्रसिद्ध असं तालुका म्हणून पेण तालुक्याकडे पाहिलं जातं आणि त्याच तालुक्यातील चिंचपाडा संघ आज मैदानाच्या दाखल झाले. कोणत्याही ट्रॅकवर पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला तुम्ही आज शिवशक्ती कडाव टीमला पाहू शकता. कर्जत परिसरातील संघ मैदानाच्या दाखल होताना पाहायला मिळतोय. स्ट्राईकला कुशल गुरव महत्वाचा खेळाडू. कर्जत तालुक्याला पडलेलं एक मोठं गोड स्वप्न म्हणावं गेलं आणि नेहमी चांगली कामगिरी करणारा कुशल गुरव दाखल होताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये तो स्ट्राईकला दाखल झाला आणि नॉस्टेकिनला कल्पेश सालुंकेला तुम्ही पाहता. गोलंदाजी ट्रॅकवर अभिषेक खातू दाखल झाला. मोठी मॅच आहे, 5 षटकांची मॅच पाहायला मिळणार आहे. रब्बर बॉलचा हंगाम आणि रब्बर बॉलची मोठी मॅच. पहिलाच फुल टॉस बॉल सोडून दिला. लेग एशीच्या बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळतो आणि आव्हान त्यानं स्टार्ट करून दिलं. ती कडाव टीम साठी शिवशक्ती कडाव या नावानं संघ खेळताना पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये फटका खेळताना पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक जिथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले जाते. 2 धावा इथून मिळाल्या गेल्यात. चांगली अशी खेळाडू आज खेळण्याच्या आतमध्ये पाहायला मिळतात. कुशलला तुम्ही पाहू शकता. महत्वाचा हा देखील खेळाडू आहे. मोठमोठ्या स्पर्धा यांच्या खेळाडूंना गाजवल्यात आणि एक दिग्गज खेळाडू आहे कुशल. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळतोय. व्ही शेप मध्ये खेळला योगेश पवार. तिथे मात्र आणि त्याच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू निघून गेला. सीमारेषा पलीकडे मिळती धावा 6. षटकार पाहायला मिळतोय. कुशल गुरवच्या बॅटमॅनला एक लांब लचक षटकार क्लासिकल माहिती पाहायला मिळाला आणि 7 अभिनिशी स्टार्ट चांगला करून दिला. मागील 2 बॉल मध्ये 9 धावा आल्यात. अभिषेक खातू गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतात. पेण तालुक्यातील दिग्गज गोलंदाज आहेत. याही वेळचा बॉल बॅटला ब्रश झाला आणि त्यानंतर महत्वाची विकेट पाहायला मिळते. अभिषेक खातून मिळून दिलं. कुशल गुरव सारखा महत्वाचा खेळाडू मोठी कामगिरी करू शकला नाहीये. षटकानंतर पलटवार पाहायला मिळते आणि महत्वाची विकेट. शिवशक्ती कडाव संघाला मोठा धक्का दिला तो अभिषेक खातून.
मागील चेंडूवर महत्वाची विकेट मिळून दिल्या. एक मोठा धक्का लागला. कुशल गुरव सारखा खेळाडू बाद झाला. यष्टीरक्षक स्वप्नीलने टिपला झेल आणि त्यामुळे महत्वाची विकेट मिळवली. अभिषेक खातून मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू दाखल होताना पाहायला मिळतात. विशाल आपण पाहू शकता यावेळचा बॉल पुलर लेनचा होता. थोडासा पुढ्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्रक्षक थोडीशी फंबल झाली आहे पण फायदा उचलता आला नाहीये. त्यामुळे फक्त एकच धाव मिळायला जाणार आहे आणि आता एकच धाबेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो 10च्या घरात. 10 धावा धावपडला लागले गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने आज टीम स्पिरिट पाहायला मिळते चिंचपाडा टीमचं एक न्यू जर्सी घालून आज हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मोठा संघ आणि नेहमीच चांगली कामगिरी करण्यासाठी ओळखला जाणारा संघ अगदी वेळेच्या अगोदरच प्रत्येक ठिकाणी स्पर्धेमध्ये पोहोचणं नेहमी पाहिलं आम्ही. टीमचं फुल टॉस बॉल आहे त्याला पाठवलाय कल्पेश सालुंकेच्या बॅट मधून लांब लचक षटकार पाहायला मिळाला. लास्ट केलं बॉलला फुल टॉस होता आणि फुल टोल वसूल करणारा फटका पाहायला मिळाला. व्ही शेप मध्ये फटका खेळला आणि कधी लांब लचकच फटका. 6 धावा मिळाल्या गेल्या आणि 6 धाबेनिशी संघ जाऊन पोहोचला तो 16च्या घरात. 5 बॉल मध्ये 16 धावा. अभिषेक कातू थोडासा महागडा ठरला चिंचपाड संघासाठी. याही वेळचा बॉल वेगानं जरूर टाकला आणि स्किट होणारा बॉल पाहायला मिळाला. शेवटचा बॉल अगदी डॉट येताना पाहायला मिळतो आणि प्रत्येकाला प्रतीक्षा होती ती पाण्याची आणि पावसाच्या तर रिमझिम मैदानाच्या आतमध्ये चालू होताना पाहायला मिळतोय. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धा म्हणल्यानंतर कुठेतरी हळूहळू पाऊस देखील पडत असतो आणि पण त्या पावसामध्ये देखील बरेचसे खेळाडू लांबलचक षटकार मारत असतात किंवा मिडन षटक देखील पाहायला मिळतात किंवा गोलंदाज वेगाने चेंडू आणखी टाकत असतात. बऱ्याचशा गोष्टी पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात आणि आता रिमझिम पावसाला देखील सुरुवात झाल्या. पहिल्या षटकामध्ये 16 आल्यात. बिंजोर ग्रुप खारकोपर आयोजित मान्सून कप 2026 आपण स्पर्धा पाहताय. एक नामांकित स्पर्धा पाहायला मिळते आणि एक मोठी स्पर्धा कारण 5 षटक बऱ्याचशा स्पर्धेमध्ये पाहायला मिळत नाहीयेत. प्रत्येक सामना 5 षटकांचा खेळ होता आयोजन कमिटीच्या वतीने. त्यामुळे खारकोपर टेनिस क्रिकेटचं आपण विशेष कौतुक करूयात. आयोजन कमिटीचं विशेष कौतुक करूयात. थोडासा खाली ठेवण्याचा प्रयत्न होता आणि त्याला अगदी पाठवले सीमारेषा पलीकडे हेलिकॉप्टर लूक पाहायला मिळाला आणि विशालच्या बॅट आलेला षटकार पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर स्वागत केलं. पुणे टॅकवर तुम्ही विजयला पाहू शकता. विजय आला आणि विजयचं पहिल्याच बॉलवर भव्य दिव्य स्वागत करताना पाहायला मिळाले. यावेळचा बॉल पुन्हा एकदा डिपेक्स टॅकवर खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षण चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि अवघी एकच धाव मिळणारा 23 धावा आपल्याला लागल्या गेल्यात. 5 षटकांची तुम्ही मॅच पाहताय. रब्बर बॉलचा हंगाम आणि त्यामध्ये बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये स्पर्धा देखील चालू आहेत. यावेळचा बॉल चॉप करण्याचा प्रयत्न स्क्वेअर कट केला. अगदी डीप पॉइंट मध्ये क्षेत्रक्षक गडबडलेत आणि आता चेंडू निघून गेला सीमारेषा पलीकडे. धाबा 4 आलाय चौकार. 4 धावा पाहायला मिळायला गेल्यात आणि या 4 धाबेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो 27च्या घरात. 27 रन्स 27 धावा धावपडणार पाहायला मिळतात आणि ज्या पद्धतीने आता फटकेबाजी चालू आहे कल्पेश सालुंकेची त्याच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळाले. त्याच्या बॅटमधून लांबलचक षटका देखील पाहायला मिळालेत. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळतोय. टिपिक्स टॅकवर मध्ये चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालंय. अवघी एकच धाव आणि आता एक धावेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो 28च्या घरात. 28 धाबा दापडला लागले गेल्यात क्रीडांगणाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये थोड्याशा धाबा अभिषेक खातून खर्च केल्या होत्या पण या षटकामध्ये थोडस थांबवलं.
यावेळचा बॉल विश मध्ये करण्याचा प्रयत्न डीप मध्ये अभिषेक खातू दाखल होताना पाहायला मिळतात. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही आणि आता एक धाबेनिशी 29 धावा आपल्याला लागले गेल्या 29 रन्स. अजून एक शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. स्लोवर पद्धतीचा बॉल पिक करण्याचा प्रयत्न सहज खेळलाय. कमालीचा फटका पाहायला मिळतोय. एका टप्प्याने चेंडू निघून जाईल सीमा पार चौकार. ग्लान्स केला अगदी बॅकफुटला जाऊन लेट कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी सहज इथे फटका खेळला आणि चेंडू निघून गेला पॉइंटच्या दरम्यानमधून. बॅकवर्ड रिजन मध्ये मिळाला गेला 4 आणि 4 दिवशी 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचला शिवशक्ती कडाव. एक बाद 33च्या घरात 33 धावा आपल्याला लागले गेल्यात. अभिषेक एक्स्ट्रा धावा इथून जोडली जाणार आहे. धापाटा धावा लागल्या गेल्यात त्या 34 धावा पाहायला मिळतात. अतिशय चांगल्या पद्धतीने क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते. बाजूला क्रीडांगणाच्या आतमध्ये योगेश पवार यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. चिंचपाडा संघ खेळतो आणि त्यांच्या विरुद्ध शिवशक्ती कडाव. ज्या पद्धतीने आज खारकोपरच्या मैदानामध्ये आपण ही स्पर्धा पाहताय. सोन्या गायकवाड लाईव्ह ही स्पर्धा पाहतात आणि याच मैदानामध्ये सोन्याला देखील बाईक मिळाली होती जर्मन ट्रॉफी मध्ये. याच क्रीडांगणामध्ये आपण पाहायला गेलं तर सोन्या गायकवाडला मिळालेली बाईक ती देखील चर्चेचा विषय पाहायला मिळाली. 40 धावा आपण लागले गेल्यात. क्रीडांगणाच्या आतमध्ये अभिषेक कातू सध्या गोलंदाजी करतोय. सर योगेश पवार यांचा संघ चिंचपाडा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळाला. पाठीमागच्या दिशेनं दाखल पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक सिंगल रन्स कंप्लीट होताना पाहायला मिळत्या. जिथे कवेश होते आणि कवेशनं चेंडू अडवला. अवघी एकच धाव पाहायला मिळाली आणि आता एक धावेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो 41च्या घरात. 41 धावा आपल्याला लागले गेल्यात. क्रीडांगणाच्या आतमध्ये महत्वाची गोलंदाजी करायला लागेल अभिषेक कातूला. पेण तालुक्यातील एक सुप्रसिद्ध असा गोलंदाज आहे. नेहमी पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी त्याने केली आणि बऱ्याचशा क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये नामांकित गोलंदाज म्हणून अभिषेककडे पाहिलं जातं. यावेळचा बॉल बॅटला बरंच झाला. महत्वाची आणखीन एक विकेट. मोठा धक्का लागला शिवशक्ती कडाव संघाला. कल्पेश सालुंके बॅक टू पॅव्हलियन. दुसरा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. महत्वाची विकेट अभिषेक खातून मिळवून दिला. नवीन खेळाडू साहिल गायकवाड दाखल होताना पाहायला मिळतात. यानंतर महत्वाची आणखीन एक मॅच पाहायला मिळेल. सिद्धिविनायक भिंगारी आणि त्यांच्या विरुद्ध जीपी फुंडे. एका बाजूला प्रथमेश मात्रा तुम्ही पाहू शकता आणि दुसऱ्या बाजूला कुणाल नाईक. अशी मोठी मॅच पाहायला मिळणार आहे. यावेळेचा बॉल पडल्यानंतर थोडीशी उंची देण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. अभिषेक खातूचा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. महत्वाची ही आपल्याला मॅच पाहायला मिळते. एका बाजूला पेण तालुक्यातील संघ आणि दुसऱ्या बाजूला कर्जत तालुक्यातील संघ दाखल होताना पाहायला मिळतोय. 41 धावा आपल्याला लागले गेले आहेत आणि अजून या षटकामधील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. योगेश पवार तिथे आलेत वेगानं. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि मागील चेंडूवर 2 धावा मिळाल्या गेल्या. 43 धावा आपल्याला लागले गेल्यात.
शेवटचा आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 43 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. मोठी मॅच पाहायला मिळते. 2 सामने जिंकलेत सचिन स्मृती जासई टीमनं. आणि आजच्या दिवसातील आपण तिसरा सामना सध्या होऊ शकतोय आणि तो देखील फार महत्वाचा आहे. या वेळचा बॉल बॅटच्या रेंज पासून थोडासा दूर ठेवला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. 3 षटकांत ते खेळ समाप्त होतोय. धावपटा धावा लागले गेले त्या 43 धावा, 43 रन्स. आणखीन 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. यानंतर होणारी महत्वाची मॅच जरा सिद्धिविनायक भिंगारी संघाला आपण इन्व्हाइट करूयात. कुणाल तुम्ही आला असाल तर लगेच संपर्क साधा. इथे फुंडे संघ उपस्थित आहे. आजच्या दिवसामधील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना GP फुंडे आणि त्यांच्या विरुद्ध सिद्धिविनायक भिंगारी संघ पाहायला मिळणार आहे. त्यामुळं दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण इन्व्हाइट करूयात. जशी पहिली इनिंग संपेल दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेच टॉस करण्यासाठी दाखल व्हा. 2 दिवस पाहायला गेला तर 16 ग्रामीण संघ आणि शेवटच्या दिवसामध्ये 8 ओपनचे संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे एक महत्वाचे मॅच देखील पाहायला मिळेल. आजचा दिवस देखील तेवढाच महत्वाचा आहे. आज या स्पर्धेचा पहिला दिवस पाहायला मिळतो. गोलंदाजी ट्रॅकवर योगेश पवार दाखल झालेत. महत्वाचे खेळाडू रणजीपट्टू खेळाडू मैदानात दाखल होताना पाहायला मिळतात. स्तोबर पद्धतीचा पहिलाच बॉल वेरिएशन करण्याचा प्रयत्न आणि त्याच वेळी चेंडू थोडासा बाहेर वळला. रबर बॉल स्पर्धा लाभदायक ठरली योगेश पवार साठी. कारण बऱ्याचशा रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये सलग 3 वर्ष ज्या खेळाडूंनी बाईक जिंकल्यात, गत वर्षामध्ये देखील मुंबईमध्ये जाऊन बाईक जिंकणारा खेळाडू आहे. रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये सातत्यानं 3 वर्ष पाहायला गेला तर बाईक जिंकणारे खेळाडू योगेश पवार पाहायला मिळतात. ISPL मध्ये देखील दमकम दाखवल्या. त्यामुळे अनेक खेळाडूंचा आयकॉन आहे. क्रिकेट देखील चांगले खेळतात, मार्गदर्शन देखील चांगलं करतात आणि DY पाटील मध्ये जाऊन अगदी बऱ्याचशा खेळाडूंना कोचिंग देखील चांगल्या पद्धतीने करणारे सर योगेश पवार गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. या वेळचा बॉल पुन्हा एकदा वेरिएशन करण्याचा प्रयत्न चेंडूला वळवला. गत वर्षामध्ये रायगड प्रीमियर लीग रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये देखील उपविजेता ठरले होते आणि तिथे देखील चांगली कामगिरी पाहायला मिळाली खेळाडूंची. यंदा देखील बऱ्याचशा संघामधून आज आयकॉन खेळताना पाहायला मिळालेत. यावेळचा बॉल फुल टॉस होता. पुण्यामध्येच टाकला आणि फुल टॉस न स्वागत केलं सूरज भोईर यांचं. सूरज भोईर त्यांना आपण इन्व्हाइट करूयात. आपण या मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. ज्यांचं आगमन झालंय सूरज भोईर आमची आणि त्यांना आपण विनंती करतोय आपण देखील या. वेळचा बॉल थोडासा खाली ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि आणखीन एक डॉट बॉल आला. षटकानंतर लगेच वापसी केल्या. 40 खेळाडू आहेत पण अजूनही त्यांनी फिटनेस ठेवलाय, स्वतःला फिट ठेवलाय आणि क्रिकेटमध्ये नेहमी हिट राहणार नाव आहे. ISPL मध्ये देखील जाऊन मजल मारले या खेळाडूंना आणि महत्वाचा खेळाडू आहे. यावेळचा बॉल लवकर पिक केलाय. टी बॅकवर्ड स्पेल एक बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार पाहायला मिळाला. षटकार येतोय आणि या षटकाराच्या साह्यानं संघ जाऊन पोहोचेल तो अर्थातच बॅटिंग करत असताना शिवशक्ती कडाव. 56 धावा, 56 रन्स, 56 धावा दापटा लागले गेल्यात. शेवटचा आणखीन एक बॉल बाकी आहे. फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने त्यांना पाहायला मिळाले. सिंगल रन्स कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न होताना पाहायला मिळतो आणि शेवटच्या बॉलवर 2 धावा आल्यात आणि त्यामुळे धावपटा धावा लागले गेले. त्या 58 धावा पाहायला मिळाल्यात. 58 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा आणखी षटक बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज त्यांना पाहायला मिळतील. अतिशय चांगलीशी स्पर्धा पाहायला मिळाली आणि पेण तालुक्याचं क्रिकेट तुम्ही सध्या पाहू शकता. पेण तालुक्याची एक वेगळी ओळख क्रिकेटमध्ये नेहमी पाहायला मिळाली आणि नेहमी अगदी वेळेवर येणारा संघ म्हणून चिंचपाडा संघाची एक वेगळी ओळख आहे.
धावपडा धाबा लागले गेले त्या 58 धाबा आणखीन शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. या स्वप्नील दाखल झाले गोलंदाजी ट्रॅक बर. स्वप्नीलला तुम्ही पाहू शकता, एक महत्वाचा खेळाडू आहे, संघाचा संघनायक आहे आणि एक यशस्वी संघनायक म्हणून त्याची एक वेगळी ओळख आहे. या बेल्टचा बॉल फिरवलाय, अक्षरशः फिरवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. त्यामुळे अशा पद्धतीने स्ट्राईक तुम्हाला रोटेट करता येणार नाहीये. यष्टीरक्षक देखील जवळ पाहायला मिळाले. यष्टीरक्षकांनी चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला आणि लगेच थ्रो देखील त्यांना पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल धीम्या गतीने टाकला मिड विकेट एरियामध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने आले, थ्रो देखील चांगलाच पाहायला मिळतोय. फक्त एकच धाबा आणि आता एकेरी धाबेनिशी धावपटा धाबा लागले गेले. ते 59 धाबा. चांगल्या पद्धतीने आज गोलंदाजी केली जाते चिंचपाड संघाच्या वतीनं. पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरला होता अभिषेक खातू, पण त्यानंतर धाबा थांबवल्यात. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. बराच उंच केला चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. महत्वाची विकेट मिळवून दिलंय स्वप्नीलनं. आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. शिवशक्ती कडाव संघाला आणखीन एक लागलाय मोठा धक्का. नवीन खेळाडू नीतू माळी दाखल होताना पाहायला मिळतात. 59 धाबा दापडला लागले गेल्यात. आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. नवीन खेळाडू नीतू माळी येताना पाहायला मिळतात. फार कमी धाबा आतापर्यंत स्वप्नीलने खर्च केल्यात. अवघी एकच धाव खर्च केले आणि त्यामध्ये महत्वाची एक विकेट देखील मिळवल्या. फार कमी ठिकाणी तुम्हाला 8 स्लॉट पाहायला मिळतो किंवा 5 षटकं पाहायला मिळतात आणि त्यात तुम्ही खारकोपर गावामध्ये खेळताय. पण यावेळेचा बॉल फिरून खेळलेत आणि आता चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषा पलीकडे. मिळती धाबा 4 आणि 4 धाबेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो अर्थातच 63 घरात 63 रन. जरूर चांगला पाहायला मिळाला आणि चेंडूला पाठवून देखील दिलं सीमारेषा पलीकडे. चांगल्या पद्धतीने खेळत असताना आपण पाहू शकता नीतू माळी आले आणि पहिलाच बॉल फेस केला ज्यांच्या बॅटमन चौकार आला. यावेळचा बॉल थोडासा पाठीमागे ठेवण्याचा प्रयत्न, लवकर पिक करण्याचा प्रयत्न होता पण आणखी एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. फार कमी धावा उभारल्यात. 63 धावा पाहायला मिळतात. कारण या क्रीडांगणामध्ये 70-75चा पाठलाग सहजरित्या होताना पाहायला मिळाला. आणखीन एक बॉल डॉट, आणखीन एक बॉल डॉट. धाव पटला धाबा अवघ्या 63 पाहायला मिळाल्यात. 5 षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना शिवशक्ती कडाव संघानं धावा बनवले. त्या 63 आणि बिनजोड 11 चिंचपाडा संघाच्या समोर 64 धाबांचा आव्हान पाहायला मिळणार आहे. 64 रन्स.
थँक्यू सो मच विपुलजी पाटील सरांचा आवाज आपण ऐकलात आणि जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच क्रमांक 3 पुढच्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. चला विनंती केली जाते जीपी क्लब फुंडे संघाचे कॅप्टन आपण संपर्क साधा टॉस साठी आणि सिद्धिविनायक भिंगारी त्वरित या आपण, कारण जशी इनिंग संपेल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सामन्यासाठी दाखल होणं गरजेचं राहील, कारण सध्या घड्याळामध्ये 3:30 वाजतायत. तिसरी मॅच आपण पाहत आहे पहिल्या फेरीतील आणि याच्यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना सिद्धिविनायक क्रिकेट क्लब भिंगारी आणि जीपी क्लब फुंडे दोन्ही कॅप्टनला आम्ही आमंत्रित करत आहोत. आपण टॉस साठी या. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच जिथे 63 धावा जमा करण्यात आल्यात आणि 64 धावांचा करायचा पाठलाग 30 बॉल मध्ये. मगासपासून आपण 70हून अधिक धावा पाहिल्या, 80हून अधिक धावा पाहिल्या, पण या मॅच मध्ये केलेली दमदार गोलंदाजी, सुरुवातीला मार जरूर बसला असं वाटलं की या मॅच मध्ये देखील 80-85 होत आहेत की काय, परंतु केलेली वापसी फार कमालीचीच होती. 64 धावांचा पाठलाग आता बिंजोर 11 चिंचपाडा संघाला पूर्ण करायचा. सलामीचे खेळाडू अभिषेक खातू आणि त्याच्या सोबतीला योगेश पवार हे त्यांना पाहायला मिळतात. रायगड जिल्ह्यामधील असा खेळाडू या रणजीपट्टू म्हणून त्यांची ओळख राहिली, विशिष्ट करून फील्डिंग कोच म्हणून देखील त्यांचा मोठा सहभाग राहिलाय क्रिकेटच्या पटलावरती. गेम इज ऑन. पहिला बॉल, अभिषेक खातूचा वार, बॉल सीमारेषा पार, थेट बाउंड लाईनच्या पलीकडे. इट्स अ मॅक्सिमम कडक षटकार. पहिल्याच बॉलवरती आक्रमण, 6 धाव संख्येनं षटकारानं अकाउंट ओपन केलं गेलं. नीतू मालीचं भव्य स्वागत करत असताना उंच तगडा असा खेळाडू आहे आणि त्याच्या समोर शॉर्ट पिच पद्धतीची गोलंदाजी ही थोडीशी धोक्याचीच राहू शकते हे टॅनकाउंट सांगत असताना अभिषेक खातू. पहिला बॉल षटकार. हा देखील आपडला, हा देखील शॉर्ट पिच होता. सुदैव म्हणूया की बाहेर निघाला. अंपायर इशारा देत असताना व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन एका धावेने धाव फलकावरती 7 धावा. चांगली स्टार्ट मिळाले. बिंजोर 11 चिंचपाडा पेन परिसरातील संघ, गणपतीचं माहेरघर म्हणून ज्या गावाला संबोधलं गेलं, तालुक्याला विविध परिसरामधून गणपतीची मूर्ती खरेदी करण्यासाठी अगदी घेण्यासाठी भाविक येत असतात. त्याच परिसरातील एक खेळाडू आहेत योगेश पवार यांना आपण पाहताय. दुसरीकडे अभिषेक खातू. 2 बॉलचा खेळ संपला, 7 धावा. पावसाचं चित्र जरूर उमटले, पण तो पाऊस पडावा सध्या साऱ्यांनाच अपेक्षा. वारंवार आपण उल्लेख केलाय मगासपासून. तो सध्या मॅच आपण पाहताय तिसरी मॅच जिथे 64 धावांचा बचाव करायचा. शॉर्ट पिच बॉल समोरच्या दिशेनं मनगटातली पॉवर जनरेट करत असताना व्ही शेप मध्ये लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे अभिषेक खातून ठोकलाय लागोपाठचा दुसरा षटकार. सध्या तरी 64 धावांचा पाठलाग सोपाच वाटू लागलाय, कारण ज्या पद्धतीची सुरुवात करण्यात आली. अभिषेक खातू 2 षटकार लागोपाठ ते देखील, त्यामुळे आता टेन्शन फार वाढल्या. शिवशक्ती कडाव कर्जत परिसरातील संघ आणि त्यांच्या समोर आता अडचणी वाढल्यात आणि धावा तेवढ्या नाहीयेत आणि सुरुवात थोडीशी खराब राहिली त्यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. उंच गेलाय बॉल, आता एलिव्हेशन चुकलंय, फटका फसलाय, कॅचची संधी, जजमेंट चांगली राहिली. डीप मिड विकेटला लाजवाब कॅच पकडण्यात आलाय आणि पहिला धक्का लागलाय अभिषेक खातूच्या स्वरूपात बिंजोड 11 चिंचपाडा संघाला. 13-1. चला बॅट्समन दाखल करा, कारण आउट झालेला खेळाडू बाउंड्रीच्या बाहेर निघाला तरी देखील खेळाडू तयारीत नाहीयेत. सज्ज राहा, कारण क्रिकेटमध्ये बरेचसे नियम आहेत ते खेळाडूंना फॉलो करावे लागतात. विकेट पडल्यानंतर तुम्हाला लगेच खेळपट्टीवरती येणं गरजेचं आहे. पहिली विकेट अभिषेक खातूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 13 या धाव संख्येवरती पहिला खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळालं शिवशक्ती कडाव संघाला. नीतू मालीला पहिली विकेट्स घेण्यामध्ये यश मिळालं. पुढची मॅच आम्ही प्रत्येक मॅच मध्ये इनिंग ब्रेक मध्ये टॉस केल्या. आम्ही विनंती करतो सिद्धिविनायक भिंगारी क्रिकेट क्लब आणि त्यांच्या विरुद्ध जीपी क्लब फुंडे
पिंगारी संघाचे कॅप्टन आलेत. फुंडे संघाचे कॅप्टन आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. फुंडे संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या, कारण तुमचा प्रतिस्पर्धी संघ आला. नवीन खेळाडू येत आहे स्वप्नील, न्यू बॅट्समन स्वप्नील येताना पाहायला मिळतात. 13ला 1 विकेट पडली, नीतू मालीला विकेट घेण्यामध्ये यश मिळालं. त्यामुळे आता नवीन खेळाडूवरती दबाव टाकू शकतात का, कदाचित बाउन्सर कडे जातील का, कदाचित एक तिखट यॉर्कर गोलंदाज माध्यमातून पाहायला मिळेल का. स्वप्नील तयार आहेत. नवीन खेळाडू हो, खांद्याचा पूर्णपणे वापर केला, दिशा भरकटले. अंपायर सांगतात लेग स्टंपच्या बाहेर चालला, त्यामुळे इथे एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव. एका धावेने धाव फलकावरती 14 धावा या धाव फलकावरती लागल्यात. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल, 14 धावा धाव फलकावरती. सुसज्ज असं क्रीडांगण कारकोपर गावातील खेळाडूंचं हे सुदैवच म्हणूया, कारण चांगल्या क्रीडांगणामध्ये ते खेळतात. सध्या गावांमध्ये क्रीडांगणच राहिली नाहीयेत, मोठमोठ्या बिल्डिंग स्थापन केल्या जात आहेत, परंतु हे राहिलेलं क्रीडांगण ज्याचं आपण कौतुक करतो. ओ व्हॉट अ शॉट, टायमिंग प्रॉपर आहे. असे फटके आपण लेदर क्रिकेट मध्ये पाहतो, जागतिक स्तरावरती असे फटके पाहायला मिळतात. तसाच खेळलाय व्ही शेप मध्ये, लॉंग ऑन बाउंड्री पार, षटकार. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि तब्बल 20 धावा आतापर्यंत नीतू मालीच्या विरोधात खर्च करण्यात आल्यात. महागडी गोलंदाजी, फक्त 64चा पाठलाग, धाव फलकावरती 20 धावा. 44 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 44 धावेची आवश्यकता असणाऱ्या नीतू मालीचं षटक, पहिलं षटक टेन्शन देणाऱ्या राहिल्या शिवशक्ती कडाव संघाला. ओ चान्स होता, थोडीशी घाई दाखवली बॅट्समन, पिक करू शकले नाहीयेत, गती ओळखू शकले नव्हते. लवकरात लवकर बॅट फिरली, रेडी नव्हते व्यवस्थित, आणि इथे बॉल आलाय डॉट, निर्धाव चेंडू. धाव फलकावरती धावा असतील 20 धावा. पावसाळी रबर बॉल मध्ये बऱ्याचशा मर्यादा नसतात, पण टेनिस बॉल क्रिकेट जेव्हा खेळतो विपुलजी, तेव्हा ट्रॅक टी शर्ट तुम्हाला अनिवार्य असते, शूज तुम्हाला घालावे लागतात. पावसाळी रबर बॉल मध्ये तसं नाहीये, तुम्ही हाफ पॅन्ट घाला, तुम्ही शूज जरी घातले नसेल तरी देखील पॅनल्टी लागत नाही. बरेचसे नियम आहेत. LBW दिला जात नसतो पावसाळी रबर बॉल मध्ये. चांगला बॉल अपील करण्यात आले. स्टंपच्या मागून विकेट किपर अति उत्साहित आहेत. गोलंदाज थोडीशी अपील कमी करताना पाहायला मिळाले. बॉल आलाय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती 20 धावा. स्ट्रॉंग अपील करण्यात आले, त्या कारणास्तव अंपायर्स पुन्हा एकदा एकमेकांच्या समवेत चालले. त्यांनी निर्णय आपल्यापर्यंत अंपायर्स देतील. ते सध्या तरी कुठल्याही प्रकारचा इशारा नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्यात. एक खेळाडू बाद, 20 धावा. बॉलर्स नेम प्लीज. गोलंदाज येत आहेत. भावेश येताना पाहायला मिळतील. नवीन गोलंदाज भावेश दाखल झाला. दुसऱ्या षटकामध्ये आपण भावेशला पाहताय. पण तू ज्या खेळाडूची चर्चा केली, ज्या खेळाडूंना अनेक काल क्रिकेटचा गाजवल्या, अनेक खेळाडूंना मार्गदर्शन देखील ज्यांनी उत्तमरित्या दिलंय, अनेक खेळाडू ज्यांच्या तालमीमध्ये घडलेत, 3 वर्ष लगातार 3 बाईक पावसाळी रबर बॉल मध्ये पटकवण्याचा विक्रम हा योगेश पवार यांच्या नावावरती आहे, आणि ते सध्या स्ट्राईक वरती खेळतात. योगेश पवार यांना आपण पाहताय. फार मोठा चाहता वर्ग त्यांचा देखील राहिला. त्यांचे स्किलिंग फटके, त्यांचं तंत्रशुद्ध खेळ हा प्रेक्षकांना भुरळ पाडणारा राहतो. आता मजा येईल मॅचला. पाहूया योगेश कशा पद्धतीने खेळतायत. 24 बॉल 44. फुल टॉस टाकला, गॅप मिळाला. चेस कठीण आहे, लॉंग ऑन ला अडवणं कठीण बनलंय. ही चर्चा केली की गेमच्या मेरिट नुसार खेळतायत. बॉल फुल टॉस, गॅप मध्ये ढकलला, 4 रन. चौकार आला. नियमितपणे देखील बॅटिंग ते करू शकतात, परंतु कधी कधी जिम्मेदारी फार महत्वाची असते, स्वीकारावी लागते. ती परिस्थितीनुसार तुम्हाला डावाला पुढे घेऊन जाणं फार महत्वाचं आहे, आणि ते सध्या करतायत योगेश पवार. त्यांच्या बॅटमधून आलाय चौकार. 24 रन्स, 24 धावा धाव फलकावरती. छोटीशी चेस आहे, 64 धावा. ओ इथे बॅटच्या मधोमध उंच गेलाय, थेट पाठवलाय बाउंड लाईनच्या दिशेनं. इट्स आउट ऑफ द पार्क, मॅक्सिमम बिग सिक्सर.
सर योगेश पवार आपली ओळख सिद्ध करून देत असताना त्यांना ठाऊक आहे सामना लवकरात लवकर आता जिंकला जाऊ शकतो. असे फटके आले तर विजयाच्या दिशेने वाटचाल ही लवकरात लवकर होईल. स्लॉट मध्ये दिला बॉल, तिथे फेकून दिलाय सीमा पार. फलकावरती 30 धावा. योगेश पवार कमालीची बॅटिंग करतायत. नेक्स्ट बॉल, यावेळीचा फुल टॉस बॉल, गॅप मध्ये कव्हरला चाललाय बॉल, क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल. अंपायर्स कडे पाहतायत आशेभूत नजरेने, परंतु हा बॉल फुल टॉस आहे सांगत असताना एक सिंगल. 31. 31 धावा धाव फलकावरती. अर्धा निम्मा टप्पा पार केलाय असंच म्हणूया आपण, आणि 64 काढायचे सध्या 31 वरती संघ पोहोचला. बिंजोर ग्रुप पुरस्कृत मान्सून कप आपण खेळतो. 3 दिवस चालणाऱ्या स्पर्धा आणि लाईव्ह टेलिकास्ट, ऑफिशियल अंपायर्स, ऑफिशियल कॉमेंटेटर तुम्हाला ऐकायला मिळतील. या स्पर्धेमध्ये मागे खेळण्याचा प्रयत्न दाखवला, विकेट कीपर पकडू शकले नाहीयेत. बॉलला डायरेक्ट हिटचा प्रयत्न. हो, इथे जोरदार हिट करण्याचा स्टंप वरती प्रयत्न दाखवला खेळाडूंना, पण अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. व्हाईट +2 टोटल 3 धावा आपण धाव फलकावरती ऍड करूया. 3 धावा धाव फलकावरती. रन्स बनलेत 31 धावा. माफियासाठी धावा धाव फलकावरती आपण कनेक्शन करणार आहोत. 34 धावा झाल्यात. 34 रन्स, 34 धावा धाव फलकावरती. गुड स्टार्ट. बिंजोड ग्रुप चिंचपाडा. इथे फटका उंच गेलाय, हवेच्या झोकानं बॉल सीमा रेषा पार. आज स्टँड अँड डिलिव्हरची भाषा शिकवत असताना आणखीन एक षटकार. 6 रन्सनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा लागतायत 40 धावा. 64चा पाठलाग. चला जीपी क्लब फुंडे टीम, आपण आला असाल तर त्वरित संपर्क साधा. शिस्तीची मर्यादा ओलांडून चालणार नाहीये. खेळाडूने या गोष्टीचं आम्ही सूचना देतो. स्लोवर बॉल टाकण्यात आला. इथे थोडस अचंबित केलं गतीनं. चला फुंडे टीम, आमचा आवाज पोहोचत असेल तर प्लीज आम्हाला सहकार्य करा. आणि या विभागामध्ये होणाऱ्या स्पर्धा नेहमी शिस्तीच्या नियमावरती चालत असतात. फुंडे संघाला आम्ही आमंत्रित करतो, कारण सिद्धिविनायक भिंगारी संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण टॉस साठी संपर्क साधा. आणि या मॅच मध्ये आता प्रवास सोपा झाला. 19 बॉल मध्ये फक्त 24 काढायचे आहेत. 19 बॉल 24 धावा. पुन्हा एकदा घाई केली खेळाडूंना. अगोदरच बॅट फिरली, कमी गतीचा बॉल पडला, बॉल आलाय डॉट. समीकरण शेवटच्या 3 ओव्हर मध्ये आता टीम बिंजोर ग्रुप, बिंजोर 11 चिंचपाडा संघाला 24 धावेची आवश्यकता. नवीन बॉलर येत आहेत कुशल गुरव. फार मोठी ओळख या खेळाडूची देखील राहिले. फार कमी कालावधीमध्ये स्वतःची सिद्धता, क्रिकेटचं कौशल्य ज्या खेळाडूंना दाखवलं तो बॉलिंग करण्यासाठी आलाय, पण तो आता रन्स कमी आहेत. 18 बॉल 24 धावा. एवढं टेन्शन नसणाऱ्या बिंजोर ग्रुप पुरस्कृती स्पर्धा आपण पाहत आहे, ज्यामध्ये बिंजोड 11 चिंचपाडा या नावाने संघ खेळतो. सचिन दादांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. सचिन दादांनी आज या संघाला इन्व्हाइट केलं आणि चांगला प्रदर्शन आज बिंजोड 11 संघ करतोय. बॉलिंग चांगली राहिली, बॅटिंग चांगली करतायत. सामना 18 मध्ये 24 मॅच सोपा बनलाय सामना. बॅटची एज, पहिला बॉल डॉट. मागील 3-4 बॉल रन्स हव्यात तितक्या प्रमाणात आल्या नाहीयेत. ज्या पद्धतीने सुरुवात केली मागच्या ओव्हर मध्ये सर योगेश पवार यांनी, इथे डॉट बॉल. 17ला आता 24 धावेची आवश्यकता. येणारे शेवटचे 17 बॉल ज्यामध्ये 24 धावेची आवश्यकता असणाऱ्या 17 चेंडू 24 धावा. योगेश पवार, 4 षटकारांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅक वरती कुशल तयार. नेक्स्ट बॉल, अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न, अँगल पकडून बॉलिंग करतायत. चांगला बॉल तिकडे अपील करण्यात आली, पण तू उत्साहित होते खेळाडू, आत्मविश्वास नव्हता अपील मध्ये. डॉट बॉल आणखीन एक आला. त्यामुळे आता समीकरण 16 चेंडू आणि 24 धावेची आवश्यकता. धावा हव्या होत्या हेच म्हणत असतील सध्या फिल्डिंग करणारे शिवशक्ती कडाव संघाचे समर्थक. आणखीन 15-20 धावा एक्स्ट्रा असत्या तर मजा वाढली असती मॅचची. क्या बात आहे, चांगली बॉलिंग करतायत. कुशल यांची ही खासियत आहे. कुशल कामगिरी त्यांची नेहमी फायद्याची राहते संघाच्या दृष्टिकोनातून. 3 लगातार डॉट बॉल काढलेत
कुशल गुरव यांची चांगली बॉलिंग, एकही रन्स काढू दिली नाही. आता समीकरण 15 बॉल 24 धावेची आवश्यकता. सामना सोपा आहे त्यामुळे तेवढं टेन्शन नाहीये बॅटिंग करणाऱ्या संघावरती. तू विकेट्स आल्या 2-3 तर मजा वाढणार आहे सामन्याची. इथे फटका बॅटच्या मधोमध आता जागेवरती पाठवलाय. थेट योग्य टायमिंग साधत असताना योगेश पवार यांच्या बॅट मधून षटकार. आता बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचले. आता परफेक्ट लाईन वरती जाऊन फटका खेळला. अवघ्या 18 धावेची आवश्यकता येणाऱ्या 14 बॉल मध्ये. 14 चेंडू आणि 18 धावा. फुलंदाज तयार. कमी गतीचा बॉल, स्लोअर बॉल, थोड्याशा अडचणी वाढवण्याचा प्रयत्न कुशल यांनी दाखवला जरूर. कदाचित बॅटकट होते सांगतायत कारण अंपायरचा इशारा आला नाहीये त्यामुळे बॅटकट आपण म्हणूया. आणि एक सिंगल या बॉल वरती. समीकरण 13 बॉल 17 धावेची आवश्यकता. जीपी क्लब फुंडे टीम हे षटक संपल्यानंतर टॉस आम्ही करणार आहोत. बघा आयोजकांकडून सूचना देण्यात येते अन्यथा पॅनलाइज करण्यात येईल. आणखीन एक डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपला. 47 बनल्यात 12 बॉल 17 मॅच. जीपी क्लब फुंडे टीमचे कॅप्टन येतील आणि टॉस आपण करणार आहोत सिद्धिविनायक भिंगारी संघाच्या विरोधात. विक्रांत येत आहेत बॉलिंग करण्यासाठी. शेवटच्या 12 बॉल मध्ये अवघ्या 17 धावेची आवश्यकता. बघा लक्ष असू द्या जीपी क्लब फुंडे टीमचे कॅप्टन अद्याप आले नाहीयेत. बारा बॉल 17 धावेची आवश्यकता. फुल टॉस टाकलाय. कव्हरच्या रिझन मध्ये खेळून काढल्या क्षेत्ररक्षक तैनात. इथे मिस्टेक. फायदा उचलतील बॅट्समन. 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगलं तालमेल आहे. चांगलं कॉलिंग करतायत एकमेकाला. सांगतायत फटका खेळल्यानंतर 2 धावा आपल्याला काढायच्या आहेत. सहज काढल्या 2 धावा. 15 ची आवश्यकता येणाऱ्या 11 बॉल मध्ये. 11 चेंडू आणि 15 धावा. सामना सोपा करून टाकलाय पण तू हार मांडणारा शिवशक्ती कढाव संघ नाहीये. त्यांचा संघर्ष इथे चांगली फाईट ते करतायत. मॅचचा रिझल्ट काही येऊ दे. खेळायचं फक्त जिंकण्यासाठी या एका डेफिनेशन चांगली बॉलिंग करतायत. सुरुवातीला असं वाटलं की 3 ओव्हर मध्ये सामना जिंकेल कारण तशी सुरुवात देखील झाली होती संघाची. त्याच्यानंतरच केलेलं कमबॅक हे स्ट्रॉंग कमबॅक आहे. मी सुरुवातीलाच उल्लेख केला का शिवशक्ती कडाव संघ 15-16 रन्स मग कमी राहिल्यात की काय. कारण त्या जर आणखी नसत्या तर सामना इथे आणखीन अगदी चुरशीचा ठरला असता. समीकरण आता येणारे 10 बॉल 14 ची आवश्यकता. बॉल आणि धावांचं अंतर तेवढं नाहीये. 10 बॉल राहिले त्यांनी त्यामागे 14 धावेची आवश्यकता. या ओव्हर मध्ये फिनिश केला जाईल का सामना. इथे लाईन चांगली पडला. त्याच्यानंतर बाहेर वळवला बॉल. आणखीन एक डॉट बॉल. 9 चेंडू 14 धावा. कधी कधी कमी धावसंख्येचे सामने स्कोरिंग डोकेदुखी ठरतात. कधी कधी तसेच सामने टेन्शन देत आहेत. सुरुवातीला वाटलं सामना सोपा होईल पण आता तसं नाहीये. सामना एक डॉट बॉल जसा येईल ना तशा पद्धतीने सामना बदलणार आहे. 9 बॉल मध्ये आता 14 राहिल्यात. इथे फ्लिक केलाय. फक्त दिशा दिली आहे बॉलला. क्षेत्ररक्षक काही करू शकले नाहीये. नो चान्स फिल्डर. बॉल सीमा पार. मॅच मध्ये शिरकाव करणारा षटकार. अवघ्या 8 धावेची आवश्यकता. रबरचा बॉल आहे त्यामुळे बॅट वरती तो व्यवस्थित बसला तर तो बाउंड्रीच्या बाहेरच जातो. आता जर टेनिस बॉल असता तर तो तेवढा लांब गेला नसता. कदाचित सहज तो कॅच पकडता आला असता.
त्यामुळे रबर बॉल आणि टेनिस बॉलच्या क्रिकेटमध्ये फार अंतर आहे, फार फरक आहे क्रिकेटमध्ये. क्रिकेट टेनिस बॉलचा खेळत असताना तुम्हाला मेरिट पर्यंत जाऊन खेळावा लागतो. इथे टायमिंग चांगलं झालं तर षटकार येतो, तेच पाहायला मिळालं. टायमिंग चांगलं होतं या बॉलवरती. फक्त 8 धावेची आवश्यकता, राहिलेत 8 बॉल. आता रनअप बॉल मॅच. मग अशी धावांचं अंतर बॉलपेक्षा थोडं जास्त होतं. समोरच्या दिशेनं स्टेट ड्राईव्ह केल्या, लॉंग ऑफला चाललाय, सिंगल मिळेल. 7 चेंडू आणि 7 धावेची आवश्यकता. शेवटचे 7 चेंडू आणि 7 धावा. बघा या स्पर्धेची ही देखील एक बाब म्हणूया, कुठलाही सामना एकतर्फी झाला नाहीये. प्रत्येक मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत आली. इथे जरी 7 हवे असल्या षटकाराला तरी देखील शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंतच आपण कव्हर केले. आज 10 ओव्हर. क्या बात आहे. यॉर्कर चांगल्या. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. आता समीकरण शेवटचे 6 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता. सामन्याला सुरुवात करत 6 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता. आणखीन आपल्याला 3 सामने पूर्ण करायचे आहेत. सध्या 3:45 वाजतायत. 3 सामने आपल्याला पूर्ण करावे लागतील आणि तो 5-5 षटकांचे सामने आहेत. त्यामुळे आम्ही थोडीशी घाई करतो खेळाडूंच्या मागे. पुढची मॅच जी आपल्याला जीपी क्लब फुंडे खेळणाऱ्या सिद्धिविनायक भिंगारी संघाच्या विरोधात. 6 चेंडू आणि 6 धावा. सहा चेंडू 6 धावा. फटका फसला. कॅचची संधी, पकडलाय कॅच. वॉट अ कॅच. सामना अद्यापही संपला नाहीये. आता तोंडाशी आलेला घास का हिसकावून काढला जाईल का? सध्या सुरुवातीला सोपा वाटला सामना. रनअप बॉल पर्यंत सामना घेऊन आले, पण तो आता सामना कदाचित बदलू देखील शकतो. विकेट मिळाले योगेश पवार यांची. सामना जिंकण्यासाठी आता 5 बॉल 6 धावेची आवश्यकता. शेवटचे 5 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता. सामना सोपा वाटला जरूर, परंतु कुशल आपल्याला पाहायला मिळतात. जिद्द, परिश्रम, चिकाटी हे नेहमीच त्यांच्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळाले. त्यामुळे हा संघर्ष कदाचित जर मोठा सामना पुढे घेऊन जायचा असेल तर पुढचे 2-3 बॉल फार महत्वाचे ठरणार आहेत. एक षटकार मॅच फिनिश होईल, परंतु सामना कसा रंगेल. 5 बॉल 6 धावेची आवश्यकता. 5ला 6 बॉल चांगला. रनआउटचा चान्स. इकडे चान्स, परंतु बॉलच पकडू शकले नाहीयेत. इथे चिक्की सिंगल. एक एक्स्ट्रा रन. 4 बॉल 5 धावा. हाय व्होल्टेज मॅच. शेवटपर्यंत लढायचं आणि जिंकायचं या एकाच उद्देशाने सध्या कुशल बॉलिंग करतात. 4 बॉल 5 धावा. तुझ्या खेळाडूने षटकार मारलाय. स्वप्नीलला आपण पाहताय 10 बॉल तो खेळलाय, त्यामुळे तो खेळपट्टीवरती सेट होताना पाहायला मिळाला. मगाशी 19 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. स्वप्नील कडे जिम्मेदारी आता वाढली आहे. 5 धावेची आवश्यकता अवघ्या 4 बॉल मध्ये.
4 चेंडू 5 ची आवश्यकता. महत्वाचा बॉल तो देखील स्वप्नीलच्या विरोधात. 4 मध्ये 5. इथे बॅटच्या मधोमध विनिंग स्ट्रोक. सामना संपवला स्वप्नीलनं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. बिनजोड 11 चिंचपाडा पेन संघ या ठिकाणी सामना जिंकला. अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच. स्वप्नील ठरलेत सामनावीर. 25 धावा त्यांच्या बॅटिंग मधून आल्यात आणि बॉलिंग देखील त्यांनी चांगली केली. 1 विकेट 5 धावा दिल्या. स्वप्नील यावं. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीने आपण स्वप्नीलला सन्मानित करणार आहोत.